नमस्कार, मी सागर राजे प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. पेंढर ग्रामस्थांनी गावठाण विस्ताराबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि या याचिकेवर सुनावणी झाली आहे आणि त्याच्यामध्ये न्यायालयाने महत्त्वपूर्ण असा आदेश आणि खरं म्हणजे मनाई हुकूम दिलेला आहे, मनाई आदेश दिलेला आहे. तर काय झालेले आहे सुनावणीमध्ये, कशा पद्धतीने आर्ग्युमेंट करण्यात आलेला आहे आणि त्याचा फायदा काय होणार आहे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. यासाठी ज्याने प्रयत्न केले ते किरण पाटील आपल्यासोबत आहेत, पेंढरगावचे ग्रामस्थ. किरणजी, स्वागत आहे आपलं प्रभातपूर्व न्यूजमध्ये. तर खरं तर अशा पद्धतीने याचिका दाखल करण्यात आली ही गोष्टच फार महत्त्वाची होती. महाराष्ट्रातील ही पहिली याचिका होती जी गावठाण विस्तारासाठी उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर आपलं कौतुक देखील करण्यात आलं. अनेक लोकांनी आपल्याशी संपर्क साधला आणि आता त्याला अजूनच एक प्रकारे उजाळा मिळत आहे, अजूनच एक म्हणजे ॲप्रिसिएशन मिळत आहे की न्यायालयाने मनाई हुकूम केलेला आहे आणि सिडकोला संबंधित जमीन संपादनाबाबत मनाई केलेली आहे असं मला समजलेलं आहे. काय नक्की झालेलं मला सांगाल का? प्रथमतः मी एक याचा दुजोरा देऊ शकतो की आतापर्यंत कुठल्याच गावाने आपली गाव कमिटी बनवून असा प्रस्ताव सादर केलेला नव्हता. कारण जो बघावं तो गावठाणामध्ये झालेले जे बांधकाम आहेत त्याचं MRTPच्या ॲक्टचं काही उल्लंघन सोकॉल्ड झालेलं असेल त्याच्या विरुद्ध कोणीतरी एक याचिका, जनहित याचिका हायकोर्टात दाखल केली, PIL दाखल केलेली आहे. त्या PILला घाबरून आजपर्यंत जवळजवळ 7 ते 8 वर्ष झालं कोणी त्या PILला उलट उत्तरच केलं नाही. तर मला असं वाटतं आपल्या समाजामध्ये जे जाणकार लोक आहेत, सोकॉल्ड मोठे मोठे वकील आहेत, त्या लोक एक PILला उत्तर देऊ शकत नाही. जर कोणी माणूस जर PIL करतो आपल्या विरुद्ध का बाबा यांची बांधकामं अनधिकृत आहेत किंवा त्याच्यामुळे MRTPचं व्हायोलेशन होतं आहे, तर मग ते गप्प बसून घाबरून राहण्यापेक्षा त्याला प्रत्युत्तर कोर्टात कोणी द्यायला पाहिजे का नको द्यायला पाहिजे. एवढी वकिलांची फौज आहे आपल्याकडे मोठे मोठे सो कॉल्ड सॉलिसिटर लेवलचे वकील आहेत. मग त्यांनी ते PILला उत्तर तरी का आजपर्यंत दिलं नाही? जर तुम्ही बांधकाम नियमित किंवा जमीन हक्क देऊ शकत नाही तर कमीत कमी ते PILला तरी उत्तर द्या, तिला चॅलेंज करायला पाहिजे होतं ना आजपर्यंत. नुसते मोर्चे काढले, सगळं झालं, लोकांना रस्त्यावर उठवले सगळ्यांनी, राजकीय लोक असतील सगळं. मी काय म्हणतो त्याच्यामध्ये फक्त का वकिलांचा संबंध आहे का? वकील असतील, समाजसेवक असतील, राजकारणी लोक असतील, या सगळ्यांनी मग त्या PILचा धसका घेतला आणि त्याला प्रत्युत्तरच दिलं नाही. त्याला घाबरून आजपर्यंत कोणी प्रस्तावच दिला नव्हता का त्यांचं असं म्हणणं की आपली मागणी अमान्य होऊ शकते. पण किती दिवस घाबरून राहायचं आपण असं? कारण कसं असतं, आपल्या 2 पिढ्या या भीतीपोटी गेल्या का आपण बांधलं मग गव्हर्नमेंट तोडते का काय करते, याच्यावर कायमस्वरूपी तोडगा कधी निघेल. मग असं घाबरून आपण राहून 48 वर्ष आपली जवळजवळ 50 वर्ष आता जायला आली, 2 पिढ्या गेल्या. मग याच्या पुढच्या पिढीला पण ते भीतीपोटीच आपण सोडून जाणार आहोत काय जगामधून? त्याचं कधी ना कधी कायमस्वरूपी निराकरण व्हायला पाहिजे. मग त्यासाठी आम्ही काही लोकांशी चर्चा केली, कायदेशीर सल्ले घेतले आणि पेंढरगावच्या ग्रामस्थांना आम्ही एकत्र केली आणि पहिली मीटिंग घेऊन असं ठरवलं का आपण आपला गावचा प्रस्ताव देऊया, प्रस्ताव तयार करूया. आता आमची गावात काही ग्रामपंचायत राहिली नाही म्हणून आम्ही गावाची छोटीशी कमिटी बनवली. त्याच्यामुळे सगळे ग्रामस्थ एकत्र आले, काही वर्गणी काढली आणि गव्हर्नमेंट आपण काढलेले मोर्चे, रास्ता रोको किंवा जे आंदोलनं केली त्याचा प्रॉपर जर आपल्या प्रोत्साहन देत नसेल आणि आपली दखल घेत नसेल तर मग कायदेशीर कारवाई हा एकच मार्ग आपल्याकडं उपलब्ध राहत होता आमच्यासाठी तरी. कारण आमच्याकडे ते ॲक्विशन करण्यासाठी 28 जानेवारीला आले होते, ते आपण काही आंदोलन करून परत पाठवले. पण ते किती दिवस करणार आपण? ते परत 100-200 पोलीस घेऊन येणार, उद्या कायदेशीर कचाट्यामध्ये आपल्याला अडकवणार. आता आपल्याला असं वाटतं का आपली बांधलेली 40-40 वर्ष जुनी घरं आहे ते तोडू शकत नाही. जरी तोडली नाही तर ती अनधिकृत तरी आहेत ना सरकार दप्तरी, त्यांचा अनधिकृतचा ठप्पा आपण बाहेर कसा काढणार? जर समोरची लोक आपल्याला कोर्टात चॅलेंज करतात त्याचं उत्तर आपल्या कोर्टातूनच द्यायला लागेल. त्याच्यामुळं मग आम्ही गावातल्या लोकांना जरा प्रबोधन केलं आणि मग वर्गणी काढून आम्ही आमचं गाव स्वतःच मोजलं, सर्वेर आणला, प्रॉपर स्टेशन घेऊन जी 6-7 लाख रुपयाची मशीन असते लेजिटिमेट एकदम, जी सिडको करते, कुठली यंत्रणा करते, भूमी अभिलेख तसंच आम्ही गाव मोजलं. गावातलं सर्वात शेवटचं बांधकाम म्हणजे 200 मीटर असो, 300 मीटर असो, 350 मीटर असो, ते नैसर्गिक वाढीपोटी बांधलेले ते सगळे बांधकामं धरून तशी गावाची आम्ही सीमा ठरवली. आमची गावाची आउटर बाउंड्री आम्हीच ठरवली, त्याचा प्रॉपर नकाशा, गाव नकाशा बनवला आणि गाव ठरवून घेऊन तो नकाशा आणि आमचं गावठाणाचा जो प्रस्ताव होता तो आम्ही उच्च न्यायालयामध्ये कलेक्टर, उपजिल्हाधिकारी म्हणजे भूमी अभिलेख, प्रांत, सिडको, जर गव्हर्नमेंटच्या जेवढे एंट्री याच्यामध्ये निगडीत आहेत त्या सर्वांना आम्ही कोर्टामधून सादर केलं. तर त्याच्यावर प्रतिक्रिया अशी होती का बाबा कोर्टाचं निर्णय आपल्या उलट लागलं तर काय होणार? पण अशा भीतीपोटी आपण किती दिवस जगायचं अजून? त्याच्यामुळे याच्यावर कायमस्वरूपी तोडगा निघण्यासाठी हायकोर्ट हा एकच आपल्याकडं पर्याय होता आणि माननीय कोर्टाने 8 एप्रिल रोजी आपली जी पहिली सुनावणी झाली त्यावेळी आपले ॲडव्होकेट प्रशांत पाटील जे आहेत त्यांनी आपली बाजू मांडली का या ग्रामस्थांना अन्याय झालेला आहे, त्यांची 200 मीटरची बाउंड्री
कलेक्टर मॅडमनी कधीच आजपर्यंत कलेक्टर जो रायगड कलेक्टर आहे त्यांनी कधी अधोरेखित केलीच नव्हती जी आवश्यक होती. जी आवश्यक होती. समजा तुम्ही 1932 पासून गावठाण मोजलंच नाही आमचं, बरोबर, पण कमीत कमी सिडकोची स्थापना जेव्हा 1970ला झाली, तेव्हा तर 72ला तुम्ही जेव्हा जमिनी नोटिफाय केल्या, फक्त टप्पे मारले, त्यावेळेलाच कलेक्टरनी रेव्हेन्यू डिपार्टमेंटनी सांगायला पाहिजे होतं बाबा या गावाला आपल्या 200 ते 250 मीटरचं नैसर्गिक वाढीपोटी गावठाणाचा विस्तार कधी ना कधी द्यावाच आहे. त्याच्या बाहेरून जर जमिनी संपादित करून जर अधोरेखित करून ॲक्विशन झालं असतं त्यावेळेला, हा, बरोबर. तर आज ही वेळच नसते आली. बरोबर. त्याच्यामुळे ग्रामस्थांनी काय केलं, एकाला 4 पोरं असतील त्यांनी बाबा आपल्या घराच्या बाजूला, कारण ती जमीन फक्त त्याच्यावर ठप्पाच मारलेला होता ना, ती हे झालेली नव्हती, ॲक्विशन झालेली नव्हती, किंवा झाली जरी असेल तरी लोक आज्ञा नव्हती. ती वाढते घरं बांधतील कुठे, ती घरं बांधत गेली. त्याच्यानंतर सिडकोनी काय केलं, शासनातर्फे जमिनी पहिले डिमार्केट करून घेतल्या आणि बाँड्रीच्या आतमध्ये सुद्धा गावाच्या मूळ वेशीपासूनच जमिनी घेतल्या बरोबर. आणि त्याचं पुनर्वसन वगैरे काय केलं होतं, कारण बहुतेक जमिनी ॲक्वायर व्हायच्या बाकी होत्या. लोक घरं बांधत गेली आणि त्याच्यानंतर त्यांचा जो परंपरागत जो व्यवसाय होता, कोणी शेती करत होता, कोणी मासेमारी करत होता, कोणी वीटभट्ट्या करत होता, त्या व्यवसायावर हातोडा मारला गेला. त्याच्यामुळं पोट भरण्यासाठी लोकांनी मग स्वयंरोजगारासाठी कोणी चहाची टपरी टाकण्यासाठी बांधकाम केलं, कोणी सर्व्हिस सेंटर टाकलं, तर कोणी इस्टेट एजन्सीचा बिझनेस कोणी चाळी बांधली टाकला, असते. कोणी छोटं मोठं काही भाडे तत्वावरती लोक आता जगतात, पण ते आपल्या गावठाणाच्या हक्काच्या जागेमध्ये आहेत. मग त्याला जर तुम्ही अनधिकृत ठरवत असाल तर हे कुठंतरी शासनाचं आणि सिडकोचं पण थोडंसं चुकतं आहे असं आम्हाला वाटतंय. पण हे आपण 40 वर्ष झाले आज जवळजवळ फक्त मोर्चे काढून आणि रस्ता रोखून करूनच राहिलो होतो. याची कायदेशीर मागणी कुठेतरी करायला पाहिजे होती. मग ते PI घाबरून किती दिवस आपण राहायचं. नाही, मूर्खपणा केला असं जर बोलता येईल का या सगळ्या लोकांनी, म्हणजे जाणीवपूर्वक लोकांना अंधारात ठेवलं ना. कसं असतं ना, बघा ना, एवढे जर दिग्गज वकील आहेत आपल्या समाजातले असतील किंवा आपल्या संपर्कातले असतील, या सगळ्यांना या गोष्टी माहीत नाही असं होणारच नाही. नाही म्हणजे बरोबर आहे. माहीत नाही असं होईल का? आता आपल्या विरुद्ध जर एखाद्याने याचिका टाकली, आता सिंपल गोष्ट, आपल्या दोन मित्रामध्ये जर भांडण झालं, एकाने जर काहीतरी ॲलिगेशन्स लावले, तर समोर आपला बचाव करतो की नाही करतो. हो. मग त्यांनी काय रस्त्यावरून आपल्यावर आंदोलन केलं होतं का? त्यांनी कोर्टात गेलं, मग आपल्याला त्याला उत्तर कोर्टात रूप द्यायचं आहे ना. मग हे आपले जे सोकोल्ड वकील आहे, मोठ्या मोठ्या संघटना, प्रकल्पग्रस्तांच्या मोठ्या मोठ्या संघटना झालेल्या आहेत, त्यांनी मला असं वाटतं का आता प्रबोधन करायची गरज आहे. त्याने लोकांना फसवलं असं बोलता येईल का? फसवलं असं बोलता येणार नाही का? ते पण आपल्यातच एक भाग आहेत. मग त्यांना कळलं नाही का या सगळ्या गोष्टी? त्यांनी प्रबोधन करायला पाहिजे, एवढं मी बोलायला. अजून अजून काय वेळ म्हणतो, गेलेली आता नाही. किती वेळ अजून थांबायला पाहिजे होते या सगळ्या गोष्टीसाठी? 40 वर्ष जर थांबले आणि त्यांना ही गोष्ट कळलीच नाही का? 2013चा कायदा असेल, सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी असतील, कायदेशीर बाबी असतील, त्यासाठी हा मार्ग आहे वकील म्हणजे कोर्ट हा महत्त्वाचा मार्ग आहे. हे लोकांना जर सांगायला पाहिजे होतं, असं नाही वाटत का तुम्हाला? बघा. खरं तर आपली चर्चा थोडीशी पुढे जाते, आपल्याला मूळ मुद्द्यावर यायचं आहे आता. नक्की ऑर्डर काय झाली त्याविषयी सांगा, आपण परत एकदा त्या मुद्द्याने बोलू. ऑर्डर नक्की अशी झाली का माननीय हायकोर्टाने हं. जे 2 जजचं बेंच होतं त्यांनी सरकारला वेळ दिली त्यांची बाजू मांडण्यासाठी. आणि आपल्या वकिलांनी त्यांना सांगितलं का असा असा यांचा मुद्दा आहे, यांचा असा असा प्रस्ताव आहे, यांचं 200-250 मीटरचं शेवटच्या बांधकामाचं जे गावठाण आहे ते तुम्ही बाँड्री मंजूर करून द्या आणि त्याच्या बाहेर तुम्ही ॲक्विशन केलं तरी चालेल, बरोबर. ॲक्विशन करून ताबा घेतला तरी चालेल. आणि कोर्टाने विचारलं का बाबा मग ही किती लेजिटिमेट मागणी आहे तुमची. मग आपल्या वकिलांनी सांगितलं का ह्या लोकांचं आजपर्यंत गावठाण विस्तार कधी केलाच नव्हता, यांची बाँड्रीज नव्हती पाडली. जर कलेक्टरने 1972ला सिडकोला जमीन हस्तांतरित करून दिली, त्याच टायमाला जर यांची बाँड्री अधोरेखित केलेली असती तर आज आम्हाला कोर्टात याची गरजच लागली नसती. म्हणून कोर्टाने सांगितलं का तुर्तास तुम्ही समोरच्या बाजू मांडत नाही तोपर्यंत कुठल्या प्रकारची भूमी अधिग्रहणाची, सर्वेची, कुठल्या प्रकारची कारवाई पेंदर गावात करायची नाही. म्हणजे तो एक आपल्याला एक प्रकारे इंट्रीम स्टेज भेटला आहे आता. बघा, म्हणजे त्यांना एक प्रकारे रिलीफ मिळालेला आहे आणि त्यामुळे आता जी भीती होती, टांगती तलवार होती की कुठली बाजू नाही ऐकता आपली सिडको येईल आणि आपली जमीन संपादित करील, घरं तोडील, ही सगळी भीती आता संपुष्टात आलेली आहे. किमान पुढच्या जोपर्यंत हा स्टे उठत नाही तोपर्यंत, बरोबर ना? शासन निर्णय त्याच्यावर होत नाही तोपर्यंत आपली भीती आता टळलेली आहे. तुम्हाला एक स्टोरी सांगतो मी. जसं भगतसिंगांनी पार्लमेंटमध्ये बॉम्ब फोडला होता तर त्यांना काही कोणाला मारायचं नव्हतं. त्यांना माहिती होतं का आपण सरेंडर होऊ, कोर्टामध्ये आपली बाजू ऐकली जाईल, पेपरला आपले लेख छापले, आपले विचार घेते लोकांना कळतील, कळतील. बरोबर. तसा कोर्ट हा एक प्लॅटफॉर्म असतो. आज आपण कोर्टामध्ये याचिका दाखल तेव्हा कुठं मान्य कोर्टाने आपली बाजू ऐकली. मोर्चे जर आपण काढतो ना ते पण पाहिजेत ना, कारण दोन्ही प्रकारचा विरोध असला ते पाहिजेत, परंतु फक्त तेच पाहिजेत हे नाही. त्याच्या आज आपले महत्त्वाचं ज्या प्रकल्प तो एक बेस तयार झाला, बेस तो बेस तयार झाला होता. पण त्याच्या पुढे कोर्टात जर गेला असता हा मुद्दा लवकरच, मग ते लोकांना जनजागृती झाली असतील. खरोखर याला कायदेशीर कुठल्या गोष्टी म्हणजे कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत किंवा या गोष्टी धरूनच हा निर्णय लागेल, या सगळ्या महत्त्वाच्या चर्चा किंवा निकाल लागले असतो. एवढ्याला 40 वर्षामध्ये निकाल म्हणजे निर्णय लागला असता ना या सगळ्याचा. बघा, पहिली गोष्ट म्हणजे प्रकल्पग्रस्त संघटना आणि प्रकल्पग्रस्त नेते त्यांनी लोकांचं प्रबोधन असं करायला पाहिजे का सिडको ही काय गव्हर्नमेंट नाही, सिडको एक डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आहे जे शासनाकडनं जमिनी घेते, महसूल डिपार्टमेंट कलेक्टरच्या थ्रू तिला विकसित करते, बरोबर. जसं तुम्हाला मी उदाहरण देतो, रेल्वे मंत्रालय सगळे लिगल निर्णय घेते, जमीन संपादनाचे निर्णय घेते, कुठे स्टेशन असलं, कुठे पटरी असली पाहिजे, त्या सगळं धोरण जे असतं ते रेल्वे मंत्रालय ठरवतं.
IRCTCची त्यांचं विंग आहे ते फक्त त्यांचं आदरातिथ्य, त्यांचं केटरिंग, त्यांचं तिकीट बुकिंग हेच बघतं. तसंच सेम टू सेम महसूल डिपार्टमेंट हा सर्व आहे कलेक्टरच्या थ्रू, आणि सिडको एक विकासक आहे, सिडको एक महामंडळ आहे जे या जागेचा विकास करते. त्याच्यामुळं जर आपण सिडकोला धाब्यावर धरण्यापेक्षा पहिले महसूल डिपार्टमेंट धाब्यावर धरला पाहिजे आणि आपल्या गावच्या गाव कमिट्या बनवून, मी तर असं रिक्वेस्ट करेल सरळ सर्व प्रकल्पग्रस्त नेत्यांना पण आणि त्यांच्या समित्यांना पण, का तुम्ही गावोगावी फिरून लोकांचं प्रबोधन करा. लोकांचं प्रबोधन असं करा का लेट व्हायच्या अगोदर जी गावं सिडको बाधित असतील नसतील, नैना असतील किंवा प्रायव्हेट असेल, इथून 20 किलोमीटर लांब का असोत ना कल्याण डोंबिवली साईडला, आम्ही खूप लेट झालो, तुम्ही लेट होऊ नका. तुम्ही आताच तुमच्या गावामध्ये मिटिंग घ्या. ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतच्या थ्रू घ्या, ग्रामपंचायत नसेल तर गाव कमिटी बनवा. ती कमिटी रजिस्टर्ड असली पाहिजे अशी काही गरज नसते, फक्त तुमची एकी दिसली पाहिजे. तुमचं गाव तुम्ही स्वतः मोजा, तुमच्या गावचे तुम्ही स्वतः बाँड्र्या ठरवा आणि तसा प्रस्ताव सर्व गाव मिळून कलेक्टरला जाऊन द्या की आमची ही बाँड्री, आमची नैसर्गिक वाढीपोटी आमची पुढे वाढ होणार आहे, आमची ही बाँड्री तुम्ही कायम करून द्या. तर तसे प्रस्ताव आता गेले पाहिजेत. तेव्हा आम्ही टाकलेला जो खटला आहे त्याला पण एक बळ मिळेल आणि कोर्ट पण त्याची दखल घेऊन सिडकोवर आणि गव्हर्नमेंट त्याचा जास्त दबाव वाढेल. म्हणजे आम्ही दिलेला स्टे त्याच्यावर लवकर मार्ग लागेल, कारण याची व्याप्ती वाढेल. साधारणतः 25-30 सिडको बाधित गावांच्या हायकोर्टमध्ये याचिका आणि साधारणतः 100 ते 150 गावांचे कलेक्टरला प्रस्ताव सीमांकनाचे या एप्रिलच्या एंडिंगपर्यंत जायला पाहिजे असं माझं एक पर्सनल मत आहे. कारण नाहीतर मग आमची केसला जास्तीत जास्त त्याच्यामुळे बळ मिळेल. बळ मिळेल हा महत्त्वाचा मुद्दा आहे, परंतु तुम्हाला नाही वाटत का ही जी जागा अतिशय मौल्यवान जागा आहे, हां, त्याच्यामुळे जरी गरज नसेल तरी देखील शासन म्हणजे कुठली यंत्रणा त्याच्यावर रिझर्वेशन टाकू शकेल, आरक्षण टाकू शकेल की बा ही जमीन आम्हाला संपादित करायची आहे. गरज नसली तरी खरं तर हा पैसे कमवण्याचा सगळा धंदा असतो, हे काही लोकांना तर कळलेलं नाही अशातला भाग नाही. आता इथे तळुजाच्या बाजूला RTO टाकलेलं आहे, तिथे RTO चालणार आहे का सांगा? रेसिडेन्शियल एरियामध्ये RTOचं रिझर्वेशन टाकलं, तिथं 7-12 चेंज झाला, RTOच्या नावानं झाला. तिथे हेवी व्हेकल आता येतील का तिथे ब्रेक टेस्टिंगसाठी तिथे हेवी व्हेकल येणार आहेत, म्हणजे ते कधीतरी रिझर्वेशन किंवा आरक्षण निघू शकेल. परंतु तोपर्यंत जागा शासनाची झालेली असते त्या, आणि ती नंतर मग दुसऱ्या प्रकल्पासाठी देता येईल किंवा पैसे कमवण्यासाठी देता येईल, असं वाटतं का तुम्हाला? मला असं वाटतं का विषयांतर जास्त व्हायला नको, म्हणून मी असं बोलतो का आपण आपल्या जर गावाचं सीमांकन केलं, आपल्या गावाच्या बाँड्र्या फिक्स झाल्या, त्याच्या बाहेरची जागा ॲक्विशन झाली, मग गव्हर्नमेंट जे प्रोजेक्ट आणि ते गव्हर्नमेंट आणू शकते, त्याला आपण काही करू शकत नाही. पण आपले गावठाणं पहिले सोडून घ्या, कारण आपल्या जमिनी गेल्या, आपला उदरनिर्वाहाची जी स्त्रोत होतो शेती, आपले कोळीवाडे, आपले जे काय म्हणजे मच्छीमारीचा धंदा वगैरे त्याच्यावर सगळं आता कुऱ्हाड मारलेली आहे, बरोबर. तर मग आता याच्यापुढे आपल्याला जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर आपल्याकडे जमिनी आता राहिलेल्या नाही आहेत, बरोबर. त्याच्यामुळे आपली गावठाणं आपल्याला टिकवायची आहेत. म्हणून लवकरात लवकर प्रत्येक गावाने आपल्या गावामध्ये मिटिंग घ्या आणि प्रत्येक गावाने आपली आपली सीमा ठरवा. आणि आता त्याच्यावर दुसरा वाद असा निघतो, काही लोक असतात ते असं लोकांना घाबरवतात का बाबा आपण सीमा पक्की केली तर त्याचे मालक कोण? अहो, करंटली ताबा कब्जाप्रमाणे ती मालकी मिळून जाईल आपोआप. ज्याची चाळ असेल, त्याच्याकडे त्याची असेसमेंट असेल, तो त्याच्या खालच्या जमिनीचा मालक होईल. खुली जागा जर 7-12 असेल तर 7-12 ज्याच्या नावावर त्याची ती जमीन. आणि जी जागा गुरजरणीची असेल किंवा त्याला कोणी म्हणजे वैयक्तिक मालक नाही आहे, ती जागा गाव कमिटीला जाईल. त्या जागेमध्ये मैदान करा, तुम्ही समाज हॉल बांधा, ते गव्हर्नमेंट जे करेल ते करेल टाउन प्लॅनिंगप्रमाणे. आमची एवढीच मागणी असते का तुम्ही आम्हाला घरं नियमित करण्यापेक्षा आमच्या घराच्या खालची मालकी हक्क द्या. घरांनी जर आम्ही MRTPचं व्हायोलेशन केलं असेल ना, जर त्या 2013च्या PLA आम्ही जर व्हायोलेशन, ठीक आहे ना, आमची गावं जी ती का आज बनलेली नाही आहेत, ब्रिटिश काळाच्या आधी 200-300 वर्षापासूनची गावं आहेत. 2 घरं, पहिली वाहनं नव्हती, 2 घरांच्या मध्ये छोटी 2 फुटाची गल्ली होती, तिथनं ड्रेनेज जायचं. लोकांना तेवढे आज्ञा नव्हती, एवढे लोकांना काय म्हणजे पाहिजे तेवढं काय तेव्हा नव्हतीच ना, परिस्थिती नव्हती, परिस्थिती नव्हती. त्याच्यामुळं जे काय MRTPचे कायदे असतात त्या कायद्यानुसार आमचं बांधकाम आम्ही नंतर ड्युटी काय असेल ती भरून करायला तयार आहे ना आमची. कशासाठी? म्हणजे मला तुम्ही आहे ना म्हणजे वेगळ्या मुद्द्यावर जाता. ज्या काळात तशी यंत्रणाच नव्हती तेव्हा ते बांधकाम झालं होतं, तेव्हाच्या ग्रामपंचायत असतील तेव्हा त्यांनी कुठली हरकत घेतली नाही. आता नव्यानं काय हरकत घेण्याची गरज आहे? नाही, म्हणजे याच्यावर होतंय का माहितीये का, म्हणजे तुम्ही हा मुद्दा अशा पद्धतीने मांडता की आम्ही तयार आहोत, त्याच्यानं फार त्रास होऊ शकतो नंतर. नाही, तयार म्हणजे कशासाठी तयार होतं? आम्हाला जमिनीची मालकी द्या आणि तुमचे जे काय पॅरामीटर्स नियमाचे जे तुमचं जे नियम असते, FSI किती असला पाहिजे, गल्ली किती मोठी असली पाहिजे, अंगण, ते नियमावर चर्चा करून ते नियम तुम्ही बनवू शकता सगळ्या गावांसाठी एकदा. पण जमीन मालकीच आमच्याकडे नसेल तर होणार काय? मी तुम्हाला उदाहरण देतो, उदाहरणासहित संबंध सांगतो. जेव्हा सिडकोने आमच्या जमिनी घेतल्या 84 साली 2000 साल, त्याच्या बदल्यामध्ये 12.5% भूखंड दिले. भूखंड आम्हाला माहिती होतं का आमचा या सेक्टरमध्ये हा नंबरचा भूखंड आमचा आहे. आम्ही अज्ञान होतो तरी सुद्धा आम्ही डायरेक्ट जाऊन त्या ताबा घेतला आहे का? आम्ही रितसर त्याची लिस्ट डीड केली, ट्रायपार्टी ॲग्रीमेंट केली, CC घेतली, प्रॉपर प्लॅन केला, मग तिथे बांधकामं केली. स्वतः राहण्यासाठी बोला किंवा विकण्यासाठी बोला किंवा भाड्याने देण्यासाठी. सिमिलरली जर आमचा गावठाण विस्तार झाला, ताबा कब्जाप्रमाणे त्याच्या खालची जमीन मालकीची सनद कलेक्टरकडनं आम्हाला जर भेटली तर जमिनीची मालक आम्ही. नंतर तुम्ही कुठली योजना जी आणायची आहे विकासासाठी त्या योजनेवर चर्चा करून आपण ते आत्मसात करू शकतो ना. पण जमीनच जर मालकीची नसेल तर होणार काय? घरं नियमित होतील, खालची जमिनीचा ताबा डायरेक्ट सिडकोकडे जाणार. हे आम्हाला नको आहे.
तर प्रकल्पग्रस्तांचे जे नेते आणि प्रकल्पग्रस्तांचे जे काही संघटना आहेत ना त्यांना आम्ही हेच सांगतो की तुम्ही जमीन मालकीसाठी भांडा. गरजेपोटी घर वगैरे अशी काही संकल्पना नसते. नैसर्गिक वाढीपोटी बांधलेली जी बांधकाम आहेत ना ती नियमित जर करायची असतील तर पहिले त्याच्या खालची जमीन आपल्या मालकीची असायला पाहिजे. घर नियमित करून काही होणार नाही का तुम्हाला परत ते मोडता येणार नाही, मोडून परत बांधता येणार नाही. आता नॉर्मल जी सोसायटी असते त्या सोसायटीला सुद्धा पहिलेच त्यांच्या बायलॉजमध्ये त्यांच्या सीसीमध्येच लिहिलेलं असं की जेव्हा कधी सोसायटी डेव्हलपमेंट येईल तेव्हा त्यांना वाढीव FSI मिळेल म्हणून. का त्यांचं तेव्हा ते वाढ झालेली असेल किंवा बिल्डरला पण 2 पैसे फायदा व्हायला पाहिजे. मग तसं गावासाठी का तुम्ही टाउन प्लॅनिंगवाले करत नाही? तुम्ही ज्या वेळेला इथे डेव्हलपमेंट केली तेव्हा गावांचा विचार का केला नाही? मूळ निवासी लोकांना काही इकडून तुम्ही बाहेर फेकून देणार आहात का? जी लोक मग यांनी जायचं कुठं? मूळ निवासी लोकांचा तुम्ही कधी विचारच केला नाही की बाबा आपण आजूबाजूला एवढी डेव्हलपमेंट करतो, मोठे मोठे रस्ते बनतो, ड्रेनेज लाईन बनतो, गटरा बनतो, रस्ते बनतो. मग जी आजूबाजूची जी गावं होती ज्यांच्या जमिनीवर सगळं होतं त्यांची टाउन प्लॅनिंग तुम्ही का नाही केली कधी? आजपर्यंत त्यांच्यासाठी काय केलं तुम्ही? मग ह्याचा जाब आपण विचारायचाच नाही अजिबात. त्या PIला घाबरून आपण घरीच बसून राहायचं. हे मला प्रश्न प्रकल्पग्रस्त संघटनेनं विचार आहे. तुमचा समाजामध्ये चांगला वचक आहे, लोक तुम्हाला मानतात, त्याचा फायदा घ्या आणि लोकांचं प्रबोधन चांगल्यासाठी करा. जमीन मालकीसाठी भांडण्यासाठी त्यांना प्रस्ताव टाकायला सांगा. या एप्रिल महिन्याच्या एंडिंगपर्यंत एक 20-25 तरी हायकोर्टमध्ये प्रत्येक गावाच्या गावठाण विस्ताराच्या पेटिशन्स जायला पाहिजे. तेव्हा कोर्ट त्याची जास्त दखल घेईल आणि याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेईल असं मला वाटतं. खरंच तर किरण पाटील इथे डायरेक्टली आरोप करत नाही, पण ते आता त्यांच्या बोलण्यावरनं मला सगळं कळतंय की प्रकल्पग्रस्तांच्या सर्व नेत्यांनी लोकांचं खरं प्रबोधन करण्याची गरज होती, ते केलंच नाही. आणि अजून त्यांनी अशा पद्धतीनं लोकांना जर सांगितलं नाही म्हणजे लोकांच्या भावनांचा किंवा लोकांच्या ताकदीचा फक्त आपल्या स्वार्थासाठी उपयोग करतात असंच जवळपास आहे. पण ते बोलणार नाही कारण त्यांना तो टेक्निकल त्यांना ते आरोप घ्यायचे नाही बहुतेक. पण ते तसंच आहे कारण आज 40 वर्षात देखील तुम्ही लोकांना ह्या गोष्टी सांगितल्याच नाही तर मग लोकांना कळलंच नव्हतं ना. मग लोकांना फक्त वाटलं होतं की फक्त आपण आंदोलनं केली पाहिजे, आपण सिडकोच्या विरोधात बोललो पाहिजे. पण शेवटी त्याच्यावर निकाल कुठला लागत नव्हता. आज अनेक वर्षापासून आपण पाहतो की गरजेपोटी बांधलेली घरं नियमित झाली. असं प्रत्येक सरकार सांगतो. मी मागच्या वेळेला बोललो होते की आमच्या आजोबांच्या काळात तसा तो बहुतेक गरजेपोटी बांधलेली घरं नियमित होतील असं सांगण्यात आलं होतं. त्यांच्यानंतर वडिलांच्या काळात, त्यांच्यानंतर माझ्या काळात आणि त्याच्यानंतर आता माझा मुलगा होईल त्याला हे सांगतील का बाबा गरजेपोटी बांधलेली घरं नियमित झाली. आजपर्यंत झालेली आहेत का? जेवढ्या नेत्यांनी आश्वासनं दिलेली आहेत की गरजेपोटी बांधलेली घरं आता आमच्या मुख्यमंत्र्यांनी, आमच्या अमुक यांनी हे निर्णय दिलेला आहे असं अजिबात झालेलं नाही. संपूर्ण खोटं आहे ते, हे लक्षात घ्या. आणि ही सगळी फसवणूक आहे जवळपास असं बोलायला काय हरकत नाही. मला परत एकदा आता विचारते, आपण जेव्हा याचिका दाखल करत होता त्यावेळेला आपल्याला थोडंसं दडपण आलं होतं. ते कशामुळे आलं होतं नेमका? नाही कारण प्रत्येक ठिकाणी असं होतं का कोर्टात जायला नाही पाहिजे. कोर्टात गेलो तर मग आपल्याला इतर आंदोलनं करता येत नाही. आपली जर बाजू कोर्टाने नीट ऐकून नाही घेतली तर मग आपले जे दुष्परिणाम पण होऊ शकतात. पण ह्या भीतीपोटी आपण 50 वर्ष काढली. मग ती आता टाकलेली याचिका मजबूत कशी होईल त्यासाठी आम्हाला तुम्ही मदत करायला पाहिजे. ज्या लोकांना याचं जास्त नॉलेज आहे, ज्या संघटना आहेत किंवा त्यांनी त्यांची परिपक्व केलेली याचिका कोर्टात दाखल केली पाहिजे. मग तिचा पण रेफरन्स आमच्या केसला लागू शकतो. त्याच्यामुळे सर्वांनी याचिकेत चुकीचे मुद्दे असले तर परत धोका असतो, ही पण लक्षात घ्या तुम्ही. बरोबर. हो, त्याच्यामुळे मग आपली बाजू व्यवस्थित मांडायला पाहिजे. मागच्या कालावधीमध्ये काही याचिका जाणीवपूर्वक अशा चुकीच्या पद्धतीने दाखल केलेल्या, त्याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्देच दाखल नव्हते आणि त्यावेळेला ती याचिका चुकली असल्या कारणाने देखील अनेक लोकांना त्याचा त्रास होतो. हा तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या. बरोबर ना? कसं असतं ना सागर, आता तुम्हाला मी सांगतो का आपलं जे केलेलं बांधकाम याचिका थोडक्यात सिडकोसाठी नका दाखल करू, आपल्यासाठी दाखल करा. आपल्यासाठी दाखल करा. आपला सिडकोच्या फायद्यासाठी जर याचिका दाखल केली तर तुम्हाला त्याचा त्रास होईल. आपल्या याचिकेमध्ये जर मुद्दे महत्त्वाचे नसले आणि त्या जर मुद्देच महत्त्वाचे नसते, कोर्ट फक्त अ ब ला ब अशा पद्धतीने असतो. म्हणजे कोर्टामध्ये तुम्ही जर सांगितलं तर तुम्हाला ब मिळत नाही, ब सांगितलं तर ड मिळत नाही. एक कोर्ट असेल की कुठलीही सरकारी यंत्रणा असेल त्याच्यामध्ये फक्त स्पेसिफिक तुम्ही मुद्दा मांडा, त्याच्यावर चर्चा होईल, त्याच्यावर निकाल देईल. एक्स्ट्रा कुठली गोष्ट सांगितली जात नाही. याच्यावर मी सागर इतकंच बोलेल का कसं असतं, आपण 50 वर्ष थांबलो होतो की नाही. मग आता आपण कुठेतरी सुरुवात केलेली आहे. त्याच्यावर इतरत्र चर्चा करण्यापेक्षा तिला जास्तीत जास्त सपोर्ट करून बाकी लोकांनी पण जॉईन व्हायची वेळ आलेली आहे. आणि आपली गावठाण आता आपल्याकडे काहीच राहिलेलं नाही ना. जमिनी आपल्या गेलेल्या आहेत, आपले उद्योगधंदे गेलेले आहेत. आता राहिली तर आपलं फक्त राहतं घर आणि काय व्यवसायपोटी पोट भरण्यासाठी जे बांधलेली छोटी मोठी बांधकाम असतात ती कशी आपल्याला मिळवतील त्यासाठीच भांडायला पाहिजे. आता आपसमध्ये हेवे दावे सोडून द्यायला लागतात. जमिनी तर राहिलेत नाही ना. आपण जुनं काढतो का आम्हाला फसवलं, आमचे हे कापून घेतलं, आम्हाला एवढेच पैसे दिले, तेवढेच पैसे दिले. आता तो विषय थोडा इतिहासात जमा झाला ना. सिस्टमॅटिक लढा आता तुम्हाला गावठाणं सोडवायचे. बरोबर. आम्ही हा एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. या प्लॅटफॉर्मचा सगळ्यांनी फायदा उचलावा. आणि आम्हाला पण जर कुठे तुम्हाला असं वाटतं की आमच्याकडनं काही मुद्दे लॅब झाले असतील तर तुम्ही तुमच्या याचिकेमध्ये ते टाका. प्रत्येक गावाने इथून 30-30 किलोमीटरची त्याच्याकडे सिडको नाही आहे, MMRD काहीच नाही आहे. त्यांनी आताच त्यांच्या बाउंड्र्या पक्क्या करायला पाहिजेत. आणि कलेक्टरकडनं सनद घेऊन त्यांचा गाव नकाशा मजबूत करायचा. कुठलीही संघटना पुढे ॲक्विशनला आली तर त्यांच्या बाउंड्रीच्या बाहेरच ते घेणार. त्याच्यामुळे ज्याचा ताबा कब्जा असेल तो त्याचा डायरेक्टली इनडायरेक्ट मालक होईल.
खुल्या जागा असतात ज्या गावकीच्या गुरचणीच्या असतात त्या गावाच्या नावाने जाणार, ग्रामपंचायतच्या नावाने जाणार किंवा कमिटीच्या नावाने जाणार. समाजासाठी त्या जमिनीचा वापर होईल. जास्तीत जास्त गावामध्ये ॲक्विजिशन झालेलं आहे, काही काही गावामध्ये ॲक्विजिशन ड्यू आहे. तर त्या लोकांनी तर लवकरात लवकर याचिका दाखल करायला पाहिजे असं मला एक वाटते. कारण कसं आहे, जमीन मालकी नसेल ना तर तुमच्या घराला काही महत्त्व नाही आहे. कारण तुम्हाला कोणी लोन देणार नाही, तुम्ही पार्टनर घेऊन ते परत बांधू शकत नाही आहे. तुम्हाला FSI 2चा 2.5चा किंवा 3चा जरी असेल तर त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकत नाही, कारण तुम्हाला जमीन मालकीची सनदच नाही आहे. म्हणून जमीन मालकी सनद मिळवण्यासाठी तुम्ही प्रस्ताव कलेक्टरला द्या. कलेक्टरकडनं जर महिना 2 महिने उत्तर नसले तर हायकोर्टमध्ये याचिका दाखल करा. जसं आम्ही केलं तसं तुम्ही करा. फक्त तुम्हाला जर वाटत असेल की आमच्याकडनं पॉईंट लाभ झाले असतील तर तुम्ही ते पॉईंट्स त्याच्यात जास्त टाका. म्हणजे एकमेकांनी चर्चा केली पाहिजे या चर्चा संदर्भात. केली पाहिजे. कारण PILची भीतीमध्ये आपण किती दिवस राहणार. बरं, अजून एक मुद्दा जो खरं तर या संदर्भात आता येत नाही. मागच्या वेळेला सिडकोच्या बाबतीत प्रकल्पग्रस्त कृतज्ञ आहेत अशा पद्धतीची एक स्टेटमेंट आली होती, त्याच्यावर पुष्कळ चर्चा झाली होती. खरं तर आता मुद्दा नाही, परंतु योगायोगानं आपण या संदर्भातच याचिका दाखल केलेली आहे गावठाण विस्तारासंदर्भात. तर आता तुम्हाला याच्याविषयी काय बोलायचं आहे का? त्याच्यावर तर असं बोलतो मी का एखाद्या पत्रकाराला आपण टार्गेट करतो, बरोबर, पण प्रॉब्लेम असा आहे ना, काही वातावरणच असं निर्माण झालेलं आहे 50 वर्षामध्ये का प्रकल्पग्रस्त इकडचे खूप बिछडे आदिवासी लोकांसारखे राहत होते. सिडको आली, त्यांनी पैसे दिले म्हणून त्यांच्या मोठ्या मोठ्या गाड्या झाल्या, व्हाईट कपडे आले त्यांच्याकडे, दागिने आले, पैसा आला, मोठ्या मोठ्या घरामध्ये राहतात, तरीसुद्धा सिडको विरोधी मोर्चे करतात. हे किती कृतज्ञ लोक, असं एक वातावरण तयार झालेलं आहे इथं. पण ॲक्च्युली आपण कुठल्या म्हणजे काट्याचा ताज आपल्या डोक्यात येते लोकांना दिसतच नाही ना. आपली बाजू आपण कधी मांडलीच नाही आहे. बाहेरचे लोक किंवा हे अधिकारी असतात किंवा सरकार असतं बसलेलं, त्यांना गावची अवस्था काही माहिती नाही आहे. आपलं असं एक वातावरण तयार केलेलं आहे का गाववाले म्हणजे भांडखोर, गाववाले म्हणजे कधीच खुश नाही, नेहमी ते सिडकोला आणि शासनाला शिव्यात देणारे लोक आहेत. कारण आपल्या विरुद्धचं वातावरण तर एक माइंडसेट तयार झालेलं आहे, त्याच्यावर आपल्याला काम करायचं. लोकांचं जोपर्यंत माइंडसेट बदलत नाही ना तोपर्यंत आपण किती प्रयत्न केले ना तरी त्याला लवकर आपल्याला न्याय मिळणार नाही. तर कसं आहे, ठीक आहे, आमचा विकास थोडाफार सिडकोने केला, आम्ही त्याला नाकारत नाही आहे. पण सिडकोला जर इच्छा असेल का आम्ही त्यांचं एकदम कृतज्ञतेने बॅनर छापावे तर त्याने आमचं गावठाण द्यावं. आता आम्हाला सगळ्या प्रकारे तुम्ही लोकांनी त्याच्यावर रेल लावलेले आहे. तुम्ही व्यावसायिक पुनर्वसन आमचं केलंच नाही आहे, जमिनीबद्दल पैसे दिले कवडी मोलाने, बरोबर, पण आमचा जो व्यवसाय होता पोट भरण्यासाठी काहीच नाही केलं तुम्ही आमच्यासाठी. मग त्याच्यासाठी जेव्हा गावठाण जर दिलं तर गावठाणमध्ये आमचे जे काही छोटे मोठे स्वयंरोजगारी धंदे चालतात त्याच्यावर आम्ही आमचं पोट भरू. चोऱ्या माऱ्या करण्यापेक्षा ते केलेलं बरं ना. आमचं हक्काचं गावठं. तुम्ही झोपडपट्टी मुंबईची असते ती नियमित करता, त्याला SRA मध्ये फ्लॅट देता आणि ती झोपडपट्टी दुसऱ्याला देऊन टाकता. मग तिथे तो कायदा असेल. मग आम्ही का झोपडपट्टीवाले नाही होत ना, आम्ही दुसरीकडे जाऊच शकत नाही, आम्हाला इथेच राहायचं आहे. त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही जमिनीची मालकी आहे त्याच्या खालची. आणि जे काही MRTPचं व्हायोलेशन आहे ना त्याच्यावर तुम्ही रिसर्च चर्चा करा टाऊन प्लॅनरनुसार. त्याच्यावर आम्ही जेव्हा कधी आम्हाला ते बांधकाम तोडायचं असेल, मोडायचं असेल, तेव्हा आम्ही अप्लाय करू CC साठी. तुमच्या पॅरामीटरने परत बांधू तिथं. पण जर आम्हाला फक्त तुम्ही घराची मालकी दिली म्हणजे घर नियमित केलं त्याच्या खालची जमीन सिडकोकडे जाणार. मग प्रत्येक वेळेला सिडको मालक असणार. मग आमचं बांधकाम तुम्ही नियमित करणार पण जमिनीचे आम्ही मालक नाही होणार ना. हे प्रमोदन करण्याची जास्त गरज आहे असं मला तरी वाटतंय. समारोप करताना काही गोष्टी बोलायच्या आहेत का आपल्याला? समारोप करताना मला असं वाटतं का हे परप्रांतीय लोक जे आपल्याकडे येऊन राहिलेले आहेत, बरोबर, त्यांच्या डोक्यामध्ये पण तेच भरलं जातं आहे पेपरमध्ये किंवा हे न्यूजला आर्टिकल्स वगैरे देऊन का प्रकल्पग्रस्त आहेत ते कृतज्ञ आहेत. सो आय वुड लाईक टू टेल व्हेरी पोलाइटली टू ऑल दीज पीपल हू केम टू नवी मुंबई फॉर देअर लिव्हिंगहुड. जस्ट लाईक पारसी कम्युनिटी केम फ्रॉम पर्शिया वे बॅक इन हिस्ट्री टू इंडिया टू सीक द असायलम. The king of Junagadh asked them a simple question: why would you accept you? Wouldn't be any trouble mingling you people within our society? Their leader gave them a small example. They asked for a pot of milk and sugar, and they dissolved that sugar in the milk and said, just like this sugar got mixed with this, sugar got mixed with this milk, we will also dilute in your society without affecting your sentiments and your culture. They did the same. I would request all the outsiders who came to Mumbai to do the same thing. We have accepted you with warm regards. We try to mix up with you. Same way, I think you should also respect our sentiments. Just like you go to your native places for your family weddings, you go to your native places, Bengali people go for Durga Puja, some people go for their own festivals, South Indians go for Onam. You celebrate, you come back. Where would we go? We have to live here only. We are the native Mool Nivasis of this land. So you also have to mix up with us, respect our sentiments, respect our culture, and try not to overlook the injustice which is being done by the authorities to local Mool Nivasis. Because the day you understand the injustice which is happening with us, you will never complain that we are against the development. We do respect the development, we support the development, but at what cost? We also have to save our livelihood now. It's the battle between the authority to save our livelihood, which is our villages. Thank you.
नाही, मला परत एकदा बोलायचं आहे की आपण इंग्रजीमध्ये सांगितलं, प्रकल्पग्रस्त देखील ऐकतात. हे जे आपण इंग्रजीमध्ये बोलला फक्त हे बाहेरच्या लोकांसाठी होतं, तरी देखील बाहेरच्या लोकांसाठी जे आपण सांगितलं ते मराठीत बोलावं. कारण आपला जो समाज आहे प्रकल्पग्रस्त ह्या गोष्टी पाहत आहे. त्यांचा संदर्भ होता की जे बाहेरचे लोक आलेले आहेत त्यांनी एक आपला गैरसमज करून घेतलेला आहे आपल्या लोकांबाबत की सातत्याने ही लोक कृतज्ञ आहेत, ही सतत सिडकोच्या विरोधात भांडतात, परंतु आपल्या समाजानं सगळ्या अगदी फार मोठं मन करून सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट केलेल्या आहेत. परंतु त्यांनी ह्या गोष्टी ॲक्सेप्ट केल्या नाही, कारण ती आपल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्यात नाही. आपण आपल्या भाषेत सांगावं परत एकदा. मला कसं असतं बाहेरच्या लोकांना किंवा काही अधिकारी पण असणार IAS लेवलचे, त्यांना आपली ग्राउंड रिलेटिव्ह माहिती नसते, त्यांच्या ऑफिसमध्ये बसतात. त्यांना असं वाटतं, त्यांचं एक मनधारणा झालेली आहे का ही लोक समावेशक नाही आहेत, ही लोक दादागिरी करतात, ही लोक रस्त्यावर उतरतात, ही फक्त आंदोलनजीवीच आहेत ही लोक. पण आमच्यावर झालेल्या अन्यायाला आम्ही लोकांनी काही उत्तरच द्यायचं नाही का? म्हणून जशी तुम्हाला आम्ही सामावून घेतलं इथं बाहेरच्या लोकांनी, तसं तुम्ही आमच्यामध्ये मिक्स व्हा ना. आमचे सण आहेत, तुम्ही तुमचे सण साजरे तुमच्या गावी जाऊ शकता, तुम्ही तुमच्या गावाला सुट्टी व्यतीत करायला जाऊ शकता, तुमच्या गाव मूळ उद्या इथे काही झालं तुम्ही तुमच्या गावात परत जाऊ शकता, विस्थापित होऊ शकता तुम्ही तुमच्या गावामध्ये. आम्ही कुठं जायचं? आमची ही मूळ भूमी इथेच आम्हाला राहायचं आहे. मग आमचे जे काही सण असतील, आमच्या रूढी परंपरा, त्याला तुम्ही पण थोडी आम्हाला रिस्पेक्ट द्या आणि आमच्यामध्ये तुम्ही पण सामावून घ्या. आणि जो पिक्चर तयार केलेला आहे, एक माइंडसेट तयार केलेलं आहे सोसायटीमध्ये का आगरी कोळी लोक प्रकल्पग्रस्त हे कृतज्ञ आहेत, ते कसं चुकीचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक मुवमेंट तयार करा, एक चळवळी तयार झाली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की सगळ्या लोकांनी याच्यामध्ये आम्हाला साथ द्यायला पाहिजे. एवढंच मला बोलायचं होतं. खरं तर पत्रकार म्हणून कधी आपली बाजू मांडायची नसते. या वेळेला मीही या भागातला असल्याकारणे बऱ्याचशा गोष्टी मला माहीत आहेत. म्हणून आणि कित्येक वर्षापासून कायदेशीर गोष्टी मी पाहत आलेले वडील माझे महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्यासोबत मी काम करतो. अनेक कोर्ट कचेऱ्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्यापैकी मला माहिती आहेत. परंतु पत्रकार म्हणून कधी अशा पद्धतीने विश्लेषण केलं जात नव्हतं, कारण ते चुकीचं होईल असं वाटत होतं. परंतु यावेळेला मुद्दा मला राहवलं नाही. त्यामुळेच ह्या ज्या इथल्या स्थानिक प्रकल्पग्रस्त संघटनांनी जो लोकांचा म्हणजे काही अंशी लोकांना चुकीच्या गोष्टी खऱ्या म्हणजे सांगायला पाहिजे होत्या, जे सांगितलं नाही आणि म्हणून हा घोळ झालेला आहे. म्हणून मी ओघाने या ठिकाणी बोलून गेलो, त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो. ही सगळी मुलाखत आपल्याला कशी वाटली त्या संदर्भात आपली कमेंट अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानचा सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता तळोजा.